बापूला भूक लागली का चेक आता खाली पाहिजे होती ती काय किटकॅट आणले. सूचनेचे पालन करावं लागते. काय काय लिहिले आईच्या गावात लय लिहिले. हाय हॅलो नमस्कार रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ काढण्याचा आणि ह्याचा तुम्हाला एक मेन मुद्दा सांगते मी. तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू करा. आणि एक ही आहे आमचा चिकू आणि हा आहे आंबा. आंबा आहे का हे चिकू आहे आमचा चिकू. आणि हा आहे आंबा, गोडवाला आंबा आहे हा. आणि ह्याच्यासोबत मी नाही बोलत आहे पण अजून मला पप्पीच नाही दिली. नाही सपाक आहे, सपाक आहे ना. चिकू कसं विश केलं? काय म्हणला? अजून अजून पाया पडला? अजून काय केलं? पप्पासाठी गिफ्ट काय घेतलं? ग्रीटिंग बनवलं का? ग्रीटिंग बनव की. ग्रीटिंग बनवतो. हाँ ओ मेरा कौन आया है मेरा साई. मी नाही सायशाला सांगू बोलत. ओ माय गॉड, एक कैसा जादू हो गया. हाँ सायशा पप्पाला विश केलं का? तू काय म्हणला? काय म्हणला? पप्पा म्हणला का? तर गाईज आता तर तुम्हाला विषय समजलाच आहे आणि मी सांगणारच आहे. तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू करा. इकडे झालं असं की आता इकडे मी शेपूची भाजी घेतली, छान अशी बारीक चिरून घेतली. आणि मी आहे ना, मला शेपूची भाजी खूप आवडते आणि त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ टाकून, आता कोण कोण काय करतं, बारीक मिरची घालतं, शेंगदाण्याचे कूट घालतात, पण मला फक्त आणि फक्त मटकीची डाळ घातलेली शेपूची भाजी आवडते. त्याच्यामध्ये मला शेंगदाण्याचे कूट मी घालते कधीतरी, जर डाळ नसेल ना ऑप्शनला तर मी घालते. इकडे घेतलेले आहे कडे आणि भाजी घ्यायची आहे धुवून, म्हणून तर चाळण घेतलेली आहे ती, जी की आपली मोदकाची चाळण असते ना, ती भाजी स्वच्छ करण्यासाठी घ्यायची. आता पावसाळ्यामध्ये आहे ना भाज्या खूपच खराब येतात आणि सगळे म्हणजे नॉनव्हेज खाणार आहेत आणि मी अशी एकटीच आहे की मग ते नॉनव्हेज नाही खाणार. कारण विषय असा आहे की आज आहे दिराचा बड्डे आहे आणि मग त्यानिमित्त आम्ही सगळं घरच्या घरी बनवणार आहे आणि नॉनव्हेज करणार आहे. त्याच्यामुळं मी नॉनव्हेज खात नाही. मग म्हटलं चला मस्त छान अशी माझ्या एकटीपुरती आपण छान अशी भाजी बनवूया. आणि बाजरीच्या भाकरीसोबत इतकी छान ही भाजी लागते ना, खरंच अप्रतिम. मला इतकी आवडते ही भाजी की तुम्ही म्हणाल शेपूच्या भाजीमध्ये काय आहे, पण मला खूप भाजी आवडते. आता तुम्ही बघितलं खूप सारा घरात कालवा चालला आहे. आणि ते लहान लेकरं आहेत ना, त्यांचीच आहेत, दिराची लेकरं आहेत आणि ते काय ते उलटापालट करतच असतात. म्हणजे इकडचं तिकडचं मग ते ओरडत होते त्यांना. तर ठीक आहे चला असू द्या. आता मी छान भाजीची रेसिपी सांगण्यासारखं असं काय नाही, सगळेच भाजी बनवू शकतात. काही ह्याला जास्त तामजाम करायची गरज नाही आहे किंवा काहीच असं नाही आहे. पण ही भाजी कुणाकुणाला आवडते ना, त्याच्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि बड्डेचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका. थोडं थोडं मी शूट करेन. आता बघूया आपण कसा बड्डे सेलिब्रेट करतो आहे. छान अशी भाजी निवडून चिरून घेतली. आता धुवून घ्यायची आणि मस्त छान भाजी बनवते. चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. ही तुम्ही बघू शकता भाजी आणि भाकरी बनवलेली आहे मस्त छान. आणि तुम्हाला बड्डेचा वरती ब्लॉग बघायला भेटेलच. कंटिन्यू करा. आणि इकडे बघा हे लेटर बनवलं एक छानसं असं तिने तिच्या काकासाठी. तिच्या काकाचा बड्डे आहे आणि आतमध्ये एक लेटर आहे, ते तुम्हाला नंतर दाखवते. आणि ही बघा इकडे आमची छोटी गर्ल, इसके पापा का बर्थडे है. किसका बर्थडे है? मेरे पापा का. और केक कौन खाएगा?
मैं खाऊंगी. हाँ कैसी बोलती है, इसका बातें कैसा चलता है हिंदी. तैसा नहीं करने का. चलो गाइज कंटिन्यू करो. बोल चलो, बोल चलो गाइज, बोल के कंटिन्यू करो. सगळेजण तिकडे जा, तिकडे जा. पडदे का ऑनलाईन केलेत ना. हा राहू दे तिथंच. इकडं नाही गे. ऑप्शन कर गे. मोबाईल कधी क्रॉस धरून काढायचं खाली. काढा काढा, तेवढा मोबाईल तर आहे तुमच्याकडे, काढा गे. तांदूळ चटको, तांदूळ तिकडनं काळे येते तर इकडनं गोरे येते. ताम नाणी तिकडं बघताना काढलास. आता तुम्ही या नानाचा नाणीचा काढू दे. पोरांना पण नाना नाणीच म्हणायला लागले मी. तांदूळ असं चुटकू तेलात बुडवायचं थोडस. इथं खाली वड ड्रेस. हा वडतात. हा तसं तसं. सावधान करायला लागली ठाकूर सरांना. थांब जा ना दे. हे बघ याला येसाळाला. तुम्ही व्हिडिओ घ्या. अरे दिलंच नाहीस. असू दे का. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर नाना टू यू. केक भरवा. साईशा कसलं संगीत ग हे. अरे नाना दिशेनं झालाय. त्याच्यावर लिहिलंय बी काय काय बघा आतमध्ये. माझं जिकडं झालं तिकडं दात काढायचं का लिहिले ना. काढत होती.